नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा न्यूज। अखेर खुशबू ठाकरे प्रकरणात 1.5 वर्षानंतर एफआयआर दाखल, न्यायाच्या लढ्याला नवे वळण। आज आपण पाहणार आहोत पेण तालुक्यातील तांबडी गावातील खुशबू ठाकरे प्रकरणातील मोठी घडामोड। 1.5 वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे। पेण तालुक्यातील तांबडी गावातील खुशबू ठाकरे ही विद्यार्थिनी होती। तिच्या कुटुंबाचा आरोप आहे की तिला चुकीच्या पद्धतीने कुष्ठरोगी ठरवण्यात आला आणि त्यानंतर उपचाराच्या नावाखाली औषधे देण्यात आली। या प्रकरणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेबाबत न्याय मिळावा यासाठी तिचे वडील नामदेव ठाकरे गेल्या 1.5 वर्षांपासून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत। या काळात प्रशासनाकडून एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात असल्याचा आरोपही करण्यात आला। मात्र अखेर प्रशासनाला या प्रकरणात एफआयआर दाखल करावी लागली। आज प्रांत अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणात एफआयआर दाखल झाल्याची माहिती आंदोलकांना दिली। दरम्यान या प्रकरणात काही सामाजिक संघटना खुशबू ठाकरे यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचे दिसून आले। तसेच काही स्थानिक नागरिकांनी या आंदोलनादरम्यान आदिवासी समाजातील नेतृत्वाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले। हा आरोप आणि प्रश्न आंदोलनकर्त्यांकडून मांडण्यात आला असून संबंधित नेत्यांची यावर प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। यावेळी खुशबू ठाकरे यांचे वडील नामदेव ठाकरे यांनी एफआयआर दाखल झाली असली तरी न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील अशी भूमिका व्यक्त केली। या प्रकरणातील पुढील तपास आणि न्याय प्रक्रियेवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आदिवासी ढोर नाही, माणूस आहे, माणूस आहे। अरे माणुसकीची भीक नको, हक्कावा, हक्कावा। माणुसकीची भीक नको, हक्कावा, हक्कावा। हे सातत्याने आदिवासींवर होणारे जे हे आहेत, अन्याय आहेत, अत्याचार आहेत, त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीचं ह्या समाजावर आघात होत आहेत, ज्याच्यामध्ये अगदी प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा हलगर्जीपणा, ज्यामध्ये आज आम्ही खुशबू ठाकरे ह्या विद्यार्थिनीचा चुकीच्या औषधं दिल्यामुळे मृत्यू झाला होता आणि त्याचे मागील 1.5 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत की म्हणतो आहोत आम्ही की त्या मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही आहे, त्या मुलीचा मृत्यू हा प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे। आणि असं असताना सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत होतं, म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाला पेण प्रांत कार्यालयासमोर बसलो होतो। आणि त्यानंतर आत्ता एफआयआर दाखल केल्याची एफआयआरची कॉपी आम्हाला प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता एफआयआर होऊन पूर्ण म्हणजे त्याच्यावर थांबायचं नाही आहे आम्हाला, तर एफआयआरमध्ये कुणाकुणाला इन्व्हॉल्व केलेलं आहे, कारण कुसुम योजनेचा जो काही अभियान ज्यांनी राबवला, ज्यांनी त्याचे डिझाईन केलं, तिथपासून ते अगदी खुशबूला गोळ्या देणाऱ्या किंवा उपचार करणाऱ्या किंवा ज्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये खुशबूला आश्रमशाळेत ठेवलं गेलं, तिथल्या अगदी रेक्टरपर्यंत सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे ह्या एफआयआरच्या निमित्ताने। कारण नुसती एफआयआर केली म्हणजे पोलिसांची जबाबदारी संपत नाही आहे। त्यामुळे आमची ही मागणी आहे की एफआयआर केलीत, आता ह्या सगळ्यांचा तपास करा। आणि आमची ही मागणी आहे, मग नंदा म्हात्रे मॅडम असतील, ज्या पंचायत राज संघटनांच्या प्रमुख आहेत, ज्या सातत्याने कंटिन्यू प्रयत्न करत आहेत, आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था त्याचे कार्यकर्ते, आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत। तांबडीतील लोक ह्या प्रकरणामध्ये आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत। पोलिसांनी ते आम्हाला साक्षीदार करायचं आहे, कारण हा प्रश्न फक्त एका मुलीपुरता नाही, तर तो ह्या आदिवासी समाजापुरता आहे। एका बाजूला ही परिस्थिती आहे, तर दुसऱ्या बाजूला जे पेण तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडखाणींचं उत्खनन चाललेलं आहे, गौण खनिजाचं उत्खनन चाललेलं आहे, जे बेकायदेशीर आहे। मी गेल्या 3 वर्षापासून सातत्याने इथल्या प्रांत अधिकाऱ्यांना, तहसीलदारांना आणि अक्षरशः बावनकुळेंना वारंवार पत्र करून सांगतोय की हे बेकायदेशीर कृत्य आणि हे आदिवासींच्या मुळाला उठतंय। आणि आज तीच घटना घडलेली आहे। 6 जुलै पाऊस झाला, त्या 6 जुलैच्या पावसामध्ये आमच्या इथली कावजीची वाडी आहे, त्या कावजीच्या वाडीमध्ये उसळली आणि तिथे मरता मरता ही लोक वाचली। अक्षरशः इथल्या महिला सांगतात की एवढ्या चिखलातून त्या बाहेर आलेल्या आहेत। ही परिस्थिती असताना आमच्या प्रांत अधिकाऱ्यांना, म्हणजे त्याच्या बाजूला सांक्षी किल्ला आहे, जो ऐतिहासिक किल्ला आहे, ज्याचा रेकॉर्ड सगळं असताना सुद्धा ह्या अशा अवैध उत्खननाला परवानग्या कशा दिल्या। अर्थात माझ्या दृष्टीने ते अवैधच आहे, पण ह्या जे उत्खनन आहे हे आदिवासींच्या मुळावर उठलेलं आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की इथल्या आदिवासींवर अन्याय होऊ देणार नाही याच्या पुढे, आणि तसं झाल्यास आम्हाला प्रशासनाविरोधात बंड पुकारावं लागेल। यामध्ये आज खुशबू ठाकरे प्रकरणी एफआयआर दाखल झालेला आहे आणि 30 तारखेच्या सत्याग्रह आंदोलनामध्ये आम्ही तशी मागणी केली होती, जोपर्यंत एफआयआर मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। तर ती एफआयआरची प्रत आम्हाला पोलिसांनी आणि प्रांताधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या प्रकरणी फक्त एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणाला
FIR दाखल होण्याला जो उशीर झाला याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांची पण आहे. त्यांना 1 वर्ष का लागला निग्लिजन्सी कमिटीचा अहवाल देण्यासाठी? 2 वेळा त्यांनी अहवाल दिला, तो दिशाभूल करणारा होता. का दिशाभूल करत होते ते? गृह विभागाची गुन्हा दाखल होऊ नये म्हणूनच. तरी यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत, मग त्याच्यामध्ये DHO असतील, सिव्हिल सर्जन असतील, सर्क्युलर काढणारे अधिकारी असतील, THO असतील, आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या मृत्यू प्रकरणी कोणताही पाठपुरावा घेतला नाही, केला नाही, तर ते सुद्धा तितकेच दोषी आहेत. तर या सगळ्यांचा सुद्धा या FIRच्या निमित्ताने तपास व्हावा आणि दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी आमची यापुढची मागणी आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेन, रायगड.